आजपासून मी ठरवलं आहे की उठले की सर्वात आधी गरम पाणी पिणार. कारण काय आहे ना, 2-3 दिवस झालं माझी तब्येत बिलकुल बरी नाही आहे. घसा पण खूप दुखतो आहे. त्यामुळे ते इथे बघा मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. आधी ग्लास भरून गरम पाणी पिले. त्यानंतर चहा पण ठेवला होता. मला चहाची सवय आहे, ती काय लवकर जाणार नाही. त्यानंतर इथे बघा कार्तिक झोपेतनं उठला होता. त्याचे थोडेसे लाड चालू होते. त्यातनं झोपेतनं उठलं, रोजचंच आहे ते. त्याने त्या आतुरांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. घर झाडायचं तर घर वगैरे स्वच्छ झाडून घेतलं. बाहेरची पडवी पण झाडून घेतली. आज खूप कामं होती कारण उद्या दारूचा बड्डे आहे. थोडीशी तयारी चालू होती आमची इकडे तिकडे अशी. त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या, भाजी करून घेतली. ह्यांना खायला आणायचं होतं दोघांना, त्यामुळे दुकानात गेले होते खाऊ घेण्यासाठी. त्यानंतर सगळी कामं उरकल्यानंतर दुपारी मी जरा झोपले होते, माझी तब्येत बरी नाही त्यामुळे. तर मी झोपले तोपर्यंत बघा यांनी घरात किती राडा करून ठेवला होता. त्यानंतर मी परत उठल्यानंतर परत घर सगळं झाडून वगैरे घेतलं, सगळं पसारा भरून ठेवला. कार्तिक पण झोपला होता नंतर येऊन माझ्यापाशी मी झोपल्यानंतर. मग उठल्यानंतर बघा कसे लाड असतात आमचे. लगेच झालं माझ्या मांडीवरती, मम्मा मला जवळ घे. ते रोजचंच आहे आमचं आता. त्यानंतर दादू पण म्हटलं मम्मा मला पण घे. तो बसला होता अभ्यास करत. त्यानंतर आमचं दुपारी झालं होतं मॅगी खायचं. माझी तब्येत बरी नाही त्यामुळे वायसवर देतात, थोडासा आवाज इकडे तिकडे होतोय. ताई दादा तो थोडंसं समजून घ्या. मॅगी होसपर्यंत म्हटलं भांडी पण घासून होतील, कारण 2-3 दिवस झालं मी काय दुपारची भांडी घासत नाही आहे. कारण माझी तब्येत बरी नाही आहे. मी काम उरकलं का आधी थोडा वेळ झोपते थोडा वेळ, कारण मला ना सर्दीने त्याने खूप त्रास होतो आहे. वातावरणच तसं आहे त्यामुळे. त्यानंतर बघा इथे मॅगी वगैरे झाली होती, भांडी पण तोपर्यंत झाली घासून. मॅगी होसपर्यंत भांडी पण झाली होती. मग इथे आम्हाला तिघांना मॅगी घेतली वाढून खाण्यासाठी. मॅगी वगैरे खाल्ली. त्यानंतर इथे जार रिकामा करून घेतला. मला आणायचं होतं प्यायचं पाणी. जुन्या जारमधलं पाणी आपलं स्वयंपाकाला काढून ठेवलं. त्यानंतर दोन्ही जार धुतले, पाणी घेऊन आले. पीठ काढायचं होतं, पीठ काढून ठेवलं.